आज जेवणात हरभऱ्याची उसळ आणि हरभरे आणि मुगाची मिक्स उसळ, मटकी आणि भेंडीची मोकळी भाजी केली ती टमॅटो टाकून. आणि माझा स्वयंपाक झाला आणि माझा उपास होता, त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन बसले होते गॅलरीमध्ये. आमच्या शेजारी एकदम मोठं आहे नारळाचं झाड, आणि मी मनात विचारतच करत होते की आता नारळ कोण काढून देईल मला. तोपर्यंत ह्यांनी आले, नारळ माझ्या हातात ठेवला. एखादी गोष्ट आपण विचार करावी आणि आपल्या लगेचच आहे ना हातात यावी, ही म्हणजे एक योगायोगच झाला म्हणायचं. आणि वातावरण एवढं बिघडलेलं होतं ना, की असं वारं सुटलेलं होतं की भरपूर वारं आणि पाऊस सुरू झाला होता. त्याच्यामुळं बाहेर काय पडता नाही आलं आणि घरातच मी बसून पाऊस कसा पडतोय, वारं कसं ते बघत होते मी. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करून जावा.